अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा आठवडा सुरू झालेला आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये साधारणतः पाहायला गेलं तर काजू आणि आंबा उत्पादकांसंदर्भातली महत्वपूर्ण बैठक जी आहे ती पार पडली. साधारणतः वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस यामुळे या उत्पादकांवरती मोठं आर्थिक संकट ओढावलंय आणि या संदर्भातली बैठक पार पडली आणि या संदर्भामध्ये बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार भास्कर जाधव त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. भास्करजी, जी आज बैठक पार पडली, आर्थिक संकट या उत्पादकांसमोर आलेलं आहे आणि आता सीझन सुद्धा आंब्याचा काजूचा आहे तो सुरू होतोय. काय एकंदरीत ठरलंय, काय मुद्दे होते? असं आहे की यंदा सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाडांना नारळी, पोपळी, आंबा, काजू याला प्रचंड मोहर आला. मोहर म्हणजे फ्लावर, मोहर आला. परंतु बदललेल्या हवामानामुळं अतिउष्णता, अति थंडी, परत ढगाळ वातावरण याच्यामुळे तो सगळा मोहर गळून पडला. आणि आता गेल्या अनेक वर्षानंतर इतकं चांगलं पीक येईल अशी जी स्वप्न होती ती पार धुळीस मिळाली. आणि म्हणून आता आंबाही येणार नाही, काजूही येणार नाही, बाकी फळं काही येणार नाही. याला सरकारनं मदत केली पाहिजे अशी सगळ्याच बागायतदारांची मागणी होती, शेतकऱ्यांची मागणी होती आणि आम्ही लोकप्रतिनिधी देखील सातत्यानं सरकारकडे तशा प्रकारची विनंती करत होतो. मग सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की मी सगळ्यांना घेऊन मिटिंग घेईन. ती आज मिटिंग शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात पार पडली. त्याच्यामध्ये सर्व पक्षातल्या प्रमुख नेत्यांना बोलवण्यात आलेलं होतं. या बैठकीमध्ये साधारणतः आश्वासन तुम्हाला काय मिळालं, कारण साधारणतः सर्व कोकणातले आमदार तुम्ही उपस्थित होतात? असं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक सकारात्मक अशा प्रकारचा निर्णय केला की एकंदरीत सगळी परिस्थिती बघता कोकण कृषी विद्यापीठाचा रिपोर्ट किंवा कृषी विभागाचा रिपोर्ट, आम्ही सर्वांनी मांडलेली मांडणी हे बघता कोणत्याही परिस्थितीमध्ये कोकणाला या वेळेला मदत ही करावीच लागणार आणि आम्ही करणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. परंतु ही मदत करण्यापूर्वी मला दोन्ही उपमुख्यमंत्री, संबंधित पालकमंत्री, कृषी मंत्री, त्याचबरोबर फलोत्पादन मंत्री अशा काही मंत्र्यांना आणि काही ज्येष्ठ सदस्यांना घेऊन चर्चा करावी लागेल. ती चर्चा मी लवकर करेन आणि अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहामध्येच ही घोषणा करावी लागेल. ती कोकणाला मदत देण्याची घोषणा मी सभागृहामध्ये करेन असं ठोस आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सर्वांना दिलेलं आहे. जे शेतकरी आहेत, जे उत्पादक आहेत, ज्यांना आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतंय, त्यातल्या काही शेतकऱ्यांनी आपल्याशी सुद्धा संपर्क साधल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांची मागणी काय सांगाल एकंदरीत, कारण तुम्ही जसं आता सांगितलं की त्यांना मदत कधीपर्यंत? माझी मागणी किंवा शेतकऱ्यांची मागणी ही किमान फळ बागायतीना आंबा बागायतदारला हेक्टरी 5 लाख रुपये मदत मिळावी. त्याचबरोबर काजू बागायतदारांना किमान 3 लाख रुपये हेक्टरी मदत मिळावी. ज्यांनी बँकेचं कर्ज घेतलं असेल त्यांचं रिशेड्युलिंग करावं. त्याचबरोबर ही सगळी औषधं फवारणी वगैरे आहेत ती अतिशय चांगली दर्जेदार असावी, त्याच्या किमती कमी कराव्या आणि भविष्यामध्ये या हवामानाचा सातत्यानं या फळझाडांच्यावर कोणताही वाईट परिणाम होऊ नये या दृष्टीनं संशोधनावर अधिक भर द्यावा. अशा पद्धतीच्या प्रमुख मागण्या त्या ठिकाणी आम्ही मांडलेल्या आहेत. एक शेवटचा प्रश्न, युद्धजन्य परिस्थितीमुळे आंबा असेल किंवा फळ असेल, निर्यातीवरती सुद्धा त्याचा परिणाम होताना पाहायला मिळतो आणि असं हे आर्थिक संकट वातावरणामध्ये दुबार संकटाला यांना सामोरं जावं लागतं. ही गोष्ट खरी आहे की मुळातच यंदा हवामानामुळे पूर्णपणे फळबागा आंबा वगैरे हातातून गेलेलाच आहे. परंतु काही आंबा त्यातून हाताला मिळायला लागला असता आणि परदेशात गेला असता तर 2 पैसे मिळाले असते. त्यामुळे तोही मार्ग आता बंद झालेला आहे युद्धामुळे. त्यामुळे सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत ही करावीच लागेल ही आमची आग्रही भूमिका मांडली आणि सरकारने ते मान्य केले. सर, आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात कॅमेरा पर्सन अजय सर, वैभव पाटील, मुंबई.